लिहिले का बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदी मनमोही गोविंदी बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगात रूप दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमतानुप्रलादलू पावन झालो चराचरी परमात्म्याला नमस्कार करून संत महात्म्यांना नमस्कार करून ऐकणाऱ्या श्रोतेगणांना सुद्धा नमस्कार करून अखंड हरिनाम सप्ताह किशनबाग आतापूर शिवाजीनगर पांडुरंग मंदिर सातत्याने चालत आलेला हा 28 वर्षाचा जो काही उत्सव आणि शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून ज्या चरित्राने जन्माची गोड होते असं ज्याचं चरित्र आहे ते चरित्र कसं आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ते सगुण चरित्र आहे असा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा केवळ धर्मरक्षणार्थ भक्त प्रतिपाल आणि दुष्ट संवारण्यासाठी मानवी वेश घेऊन या मृत्यूलोकात या कर्मभूमीवर देवाला कुठलाच काही संबंधितपणा आमच्यासाठी तो देव आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधीस्वर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरीराना केवळ ज्या भगवंताचे अनंत अवतार आहेत कारण अनंत रूपात अनंत वेशात नटलेला तो भगवान परमात्मा पण महाराज विशेष वर्णन करत असताना अष्टावतारातलं वर्णन करत असताना श्रीमद भागवता महर्षी व्यास 18 पुराण ज्यांनी केली पण मनाची समाधानी लाभलेली नाही पण मनाच्या समाधानीचं एकच चरित्र आहे असं ज्याचं चरित्र आहे आणि ते चरित्र ओढण्यासाठी नारदा दुष्यंत असलेले महर्षी व्यास नारदाची देव ऋषी नारदाची भेटी होते आणि त्यावेळेस श्रीमद भागवत तयार आपण तुम्हाला 9 स्कंदामध्ये या पृथ्वीचं जे काही चरित्र आहे आणि 10व्या स्कंदामध्ये ज्या गोकुळातलं चरित्र आहे महाराज 11व्या स्कंदातलं जे काही चिंतन नाथ महाराज भागवतात वर्णन करतात म्हणून चिंतन करत असताना वेळ झालेली 3च्या जवळ आलेला इथून 6 तास काल्याचं कीर्तन आहे जरी भूक लागलं तर काय जेव वाढणाऱ्याला सांगतो तुम्ही जेवा आणि ते येऊन बसा माझं काही अभ्यंतर नाही आणि वर्षातून एकच दिवस मिळते दादा आता आम्हाला रोजचे दिवस आहेत पण तुम्हाला एक दिवस मिळते पण चिंतन करत असताना महात्मे सांगतात असा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा
सगुण साकार आम्हासाठी होतो. आणि जे की भक्तचरित्र देवचरित्र सतत ऐकतात सांगतात, त्याच्या पुण्या नाही पार. सांगतात आणि ऐकतात देवाचं चरित्र आणि संतांचं चरित्र, जे ऐकतात त्याचे सर्व पाप नष्ट होतात. एवढं पावर या चरित्रातलं आहे. म्हणून जगात दोन चरित्र आहेत, एक देव चरित्र आहे, एक संत चरित्र आहे. देव चरित्राने काय होते आणि संत चरित्राने काय होते. तयाच्या चिंतने निशैल संकट कराल दुर्गट भवसिंधू. हे अवघड संसार, हे दुःखबीज जे संसार, हे संसार सुखरूप होण्यासाठी त्याचं चरित्र आहे, त्याचं नाम आहे. आणि सर्व पाप परिहार होण्यासाठी दयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकाच्या. रात्रीच विषय होऊन गेलेला आहे, सगळे तुम्ही ऐकलंय. पण आमचं कसं आहे, इथं म्हणजे हलवायच्या आणि त्या कमानीच्या बाहेर गेल्याच्या नंतर सगळं विसरून जायचं. म्हणून तसं नका करू. तुम्हाला याचा जर फायदा घ्यायचा असेल, श्रवण मनन निजध्यास आणि त्याचा साक्षात्कार. चिंतन करत असताना पहिले ऐका, कीर्तन ऐका. नको असं आमचं म्हणणं नाही. कीर्तन ऐका, ऐकून त्या कीर्तनात काय चर्चा, त्या कीर्तनाचा विषय काय होता त्याचं मनन करा. आणि ते मनन झाल्याच्या नंतर त्याला निजध्यास लागतो. आणि निजध्यास लागल्याच्या नंतर त्या भगवंताचं दर्शन होते महाराज. त्याला साक्षात्कार म्हणतात. टाळी वाजू नका, टाळीचं कीर्तन नाही महाराज. राग उद्या चिंतन, कारण काय पहिलेच आमची बीपी आहे ज्ञानबा तुकाराम. जय श्रीराम. बापू जगत कल्याणाकरता जी काही साधना आहे ते महात्म्य सांगण्यासाठी तिथं आलेले आहे. असा अनमोल मिळालेला मानवी जन्म, या जन्माचं शेवट गोड होण्याचं जे काही चरित्र आहे हे भगवंताचं चरित्र आहे मला. पण अनंत भगवंताचे असे अनेक अवतार आहेत. कारण युगे युगे जिथं धर्म अधर्म होते, म्हणून मी केव्हाही सांगतो, मला अजून सांगतच आहे, देवाला प्रार्थना करून आणावं लागतं. संत आपोआप येतात आणि तुम्ही आम्ही सगळे जीव आपल्या पूर्वजन्म केलेल्या कर्मानुसार इथे जन्माला येतो. म्हणून आणलेला देव, आलेले संत, तुम्ही आम्ही कर्मानुसार इथं आलेला आहे. म्हणून चिंतन करत असताना प्रार्थनीय अशा प्रकारचं चिंतन महात्मे सांगता की हे जे काही असा विनाशी जो भगवान परमात्मा या सगुण साकार या पृथ्वीवर अधर्म माजलं मला, पापी जे अभक्त मातले जे फार, त्याचं ओझ या धरणीला झालेलं आहे, पृथ्वीला झालेलं आहे. बघा, प्रत्येक माणसाने विचार करा, पृथ्वीचे गुण आपल्यात आहेत. पृथ्वी केवढी संख्या आहे. म्हणून नाथ महाराज तुम्ही भागवत ऐका, ज्या दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. काही लोक म्हणायला लागले दत्तात्रयने 24 गुरु केले, मामा 2 गुरु करायला काय येड्या. माझं म्हणणं असं स्पष्ट बोलणं आहे, चिंतन आहे बापू.
अरे ज्या वस्तूचा अनुभव झालेला आहे, पृथ्वीपासून दत्तात्रेयांना काय गुण मिळालेला आहे? पृथ्वीचं जी गुण आहे शांती आहे. मला केवढी तुम्ही अधर्मी आहे, धर्म धर्म आपण तो धर्मपर आहे, पण त्या पृथ्वीनं तू पापी आहेस माझ्यावर चाललो कधी म्हणते का? म्हणून ही जी की पृथ्वी एवढी, म्हणून आपल्या पृथ्वीचं कारण 5 तत्वातून हा एक शरीर निर्मिती झालेला आहे. त्या पृथ्वीचा सुद्धा अंश आहे. म्हणून तुम्ही कोण्याही बाबाचं साबण लावा, माती निघते की नाही बापू? न शंकर बाबाचं लावा ना राम बाबाचं लावा. का? पृथ्वीचा अंश आहे, अग्नीचा अंश आहे, वायूचा आविष आपण अंश आहे. म्हणून महाराज म्हणते, म्हणून जे पृथ्वीचे गुण शांती स्वरूप जी काही अशी अवस्था, पण एवढी शांती स्वरूप जी पृथ्वी सहन झालेले नाहीये, ती ब्रह्म्याकडे जाते. ब्रह्मदेवाला म्हणते मी काय करू? त्यावेळी एकदम आपण तो सगळ्यांनी विचार केला आणि क्षीरसागरात शेषावर शयन केलेल्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. प्रार्थनेला विनंती मान्य. तो भगवान परमात्मा सगळ्यांना विचारलं तुम्ही का आलात? त्यावेळेस सगळे जे सांगतात असं तिघात चाललेलं आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सगळ्यांना अभयाचं उत्तर दिलं. कोणी गाई व्हा, कोणी गोपाळ व्हा, ज्या सगळ्या आलेल्या लोकांना. म्हणून आम्ही तुम्ही त्या कुठेतरी त्यातल्या आहो म्हणून किशनबागच्या काल्याला, किशनबागच्या सप्त्याला आहो. नसलं तर रोडवर जातात ते काय सोंगांच्या म्हणाला. मी पण ऐकलं येतात. प्रवास करत असताना डोळे कुठं जाते पण कान जाते माझं कुठं तरी. पण चिंतन करत असताना बापू एक अशी अवस्था आहे, त्यावेळेस पृथ्वीनं पण तो सगळ्यांनी अभयाचं उत्तर घेतलं आणि सगळ्यांनी आपल्या कामाला लागले. आणि ज्यावेळेस एकदम आपण तो अकेली को ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा धर्मरक्षणार्थ भक्ताची इच्छा पूर्ती करणारा माझा भगवान परमात्मा 10व्या स्कंदामध्ये वर्णन करत असताना महर्षी म्हणतात, वसुदेव देवकी, नंद यशोदा, गोप आणि गोपी, पशु आणि पक्षी महाराज, हे सगळं सविस्तर आपण तो विचार करत असताना एक अवस्था बोलत असताना महात्मे बोलतात, ज्यावेळेस या सगळ्याला जे सुख प्राप्त होण्यासाठी, ज्यावेळेस या पूर्वजन्मामध्ये जे तपस्याचं फल म्हणून ते जन्मकथा मी सांगत बसत नाही, पण ज्यावेळेस त्या कारागृहामध्ये देवतेची इच्छा पूर्ती करण्यासाठी तो श्रावण मध्याष्टमीला मध्यरात्रीला पण तो अयोनी संभू त्या देवकीच्या पुढे थांबलेला आहे मध्यरात्रीला. आणि ज्यावेळी शिकम आपण तो महाराज देवकीनं त्या अष्टवर्षा वृत्तीला पाहिलं आणि त्या देवकीने आपली इच्छा व्यक्त केली आणि म्हणते, देवा माझं मागणं काय, तुझं देणं काय? असं नाही माझं समाधान, बाळ हो. आणि त्यावेळेस एकदम आपण तो इच्छा पूर्ती जाता ईश्वरीची इच्छा पूर्ती करण्यासाठी
लहान बाळ झाला आणि ज्यावेळी शिकम त्या कारागृहामध्ये केवळ आपण तुम्हाला अंतरायला नाही पांघरणारा जगाचा मानलेत तो भगवान परमात्मा, पण भक्तासाठी काय करतो काही सांगता येत नाही बापू. त्या जेलमध्ये आपण तो मध्यरात्रीला ज्याच्या तेजात सूर्याला तेज आहे, जेवढा जो भगवान तेजपुंज असा तो भगवान परमात्मा, त्या देवकीनं त्या बाळाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वसुदेवाला उठवली महाराज. आणि वसुदेव उठले झोपेतो. जे उठल्याबरोबर त्या लहान बाळाला पाहिल्याबरोबर गोजीरवानं ज्या बाळाला त्याचा तेज आणि जी सर्व जी काही अशा अवस्था पाहिल्याबरोबर वसुदेवाला वेग लागला. आणि त्या वेश आपण तो वसुदेवाने एकदम मिठी मारली महाराज. त्यावेळेस देवकीनं म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेती, सोडा मिठी, वेळ होईल कंजनी कंसासी कळी, माझ्या बाळाचे बारी. म्हणून तुम्ही काय करा, लवकरीला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस वसुदेवाने स्मरण करतो आणि स्मरण बुद्धी ज्यावेळेस स्मरण झाला त्यावेळेस वसुदेवाने उचलेला कमळापती पायीचे बंधने गळती. त्यावेळेस एकदम स्पर्श केल्याबरोबर देवाला आपण तो घेतला. वसुदेवाने मध्यरात्रीला गोकुळीकडे आपण तो महाराज निघाले. कारण श्रावण महिना पाऊस पडायला लागलेला आहे आणि जाता जाता यमुनेला दर्शन देऊन आणि ज्या वसुदेवाचा देवाचा प्रवेश त्या गोकुळामध्ये झालेला आहे आणि त्या गोकुळात देवाचा प्रवेश झाल्याबरोबर त्या गोकुळाची अवस्था पहिल्या चरणात तुकोबारा म्हणतात.